यानंतरची बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 20 दिवसांचा पाणीसाठा कमी असल्यामुळे प्रशासनाचं टेन्शन चांगलंच वाढलंय आणि त्यामुळे या पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी 10% पाणी कपातीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झालेली आहे। याबाबत जल विभागानं प्रस्ताव तयार केलेला असून आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईत कोणत्याही क्षणी 10% पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे। पाण्याच्या तुटवड्यामुळे जल विभागानं राज्य सरकारकडेही राखीव कोट्यातलं पाणी देण्यासाठी पत्र पाठवलंय। अत्यंत महत्त्वाची आणि ही मोठी घडामोड, अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार असल्याचं दिसतंय। तब्बल 10% पाणी कपातीला मुंबईकरांना सामोरं जावं लागू शकतं। विशाल, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, नक्कीच मुंबईकरांसाठी ही चिंतेचीच बातमी आहे असं आपण म्हणू शकतो, कारण का ज्या पद्धतीनं पाणी कपात महानगरपालिकेकडनं करण्यात येण्याचा विचार जो आहे हा केला जातोय, कारण का मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 50%पेक्षा कमी पाणी जे आहे हे सद्यस्थितीला आहे आणि त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जर आपण पाहायला गेलं तर 77,292 दशलक्ष लिटर पाणी साठा जो आहे हा 7ही धरणांमध्ये कमी आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पाणी कपातीचा निर्णय जो आहे हा महानगरपालिकेकडनं घेतला जाऊ शकतो। याच्यासाठी अनेक वेगवेगळी कारणं जी आहेत ही आहेत, कारण का ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की यावर्षी मान्सून ज्या पद्धतीनं सक्रिय झाला पाहिजे होता त्या दृष्टीनं धरण क्षेत्रांमध्ये जो आहे हा झालेला नव्हता। त्यामुळे आधीच पाणीसाठा कमी असल्यामुळे जर आपण 2022 पासून विचार केला तर 2022 पासून मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना जो आहे हा करावा लागतोय। 2023ला जुलै महिन्यात जुलै ते ऑगस्ट पर्यंत सुद्धा पाणी कपातीचा निर्णय जो आहे हा महापालिकेकडनं घेण्यात आला होता। ज्यावेळेला धरणांच्या पाण्याची पातळी ही योग्य स्थितीत आल्यानंतर मुंबईकरांना सुरळीत पाणी जे आहे हे देण्यात आलं होतं। मात्र आपण पाहायला गेलं तर आता ऐन 1 महिन्यानंतर कडक उन्हाळा जो आहे हा सुरू असणार आहे। धरण क्षेत्रामध्ये हा कडक उन्हाळा असणार आहे, त्याच्यामुळे बाष्पीभवन सुद्धा होऊन पाण्याचा साठा जो आहे हा कमी होऊ शकतो। त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता मुंबईकरांसाठी खरंच चिंतेची बाब म्हणावी लागेल आणि त्याच अनुषंगानं महानगरपालिकेकडनं याच्या बाबतीत निर्णय जो आहे हा घेतला जाऊ शकतो आणि त्यामुळे मुंबईकरांना येणाऱ्या काळात किमान 10% पाणी कपातीचा सामना जो आहे हा करावा लागणार आहे। अजिंक्य, विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।